भावानो, जत तालुक्याच्या निवडणुकीकडं अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. का लागलंय तुम्हाला माहित आहे. सगळ्यांना एक कळलंय की गोपीचंद पडळकर नावाचा गावोगाड्यातला पोरगा जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून आला तर परत येताना तो जतला मंत्री म्हणून येणार आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि तो मंत्री म्हणून आला की या सगळ्या गड्यांचं 7-12वरचं नाव निघून जाणार आहे. आणि त्यामुळं अख्खा महाराष्ट्र महाविकास आघाडी कामाला लागली की हा गडी पडला पाहिजे. पण त्यांना माहीत नाही जत तालुक्यातलं गडी एवढं नेटाचं आहे. अरे गडी पडतोय काय, त्याला खांद्यावरून घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणार आहेत. आणि म्हणून 23 तारखेला जो गुलाल पडणार आहे तो गुलाल शेताभातात राबणारा शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार, आलुतेदार यांचा तो गुलाल असणार आहे. 23 तारखेतला गावगाड्यातला माझा घाम गाळणारा कष्टकरी वर्ग आनंदानं गावागावामध्ये नाचायला लागणार आहे. आणि हे त्यांना कळलंय. त्यामुळं काही लोक म्हणत आहेत की गोपीचंदला हरवायला आता अनेक क्लिपा बाहेर यायला लागलेल्या आहेत. तिने असं म्हणलं, तिने तसं म्हणलं, ते तवा तसं म्हणत होतं. अरे कसं म्हणत होतं, काय म्हणत होतं? अरे सदाभाऊ खोत हा शेतकऱ्याचा नेता मराठा समाजातला आहे. मी का त्याच्याबरोबर आहे तर मला माहित आहे या सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन नाचायची ताकद फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर या माणसामध्ये आहे. आणि आता किल्पा टाकताय. आबाळ टाका, काय फरक पडतो? अरे या जत तालुक्यातला शेतकरी वर्षानुवर्ष तहानलेला आहे. 50 वर्ष या राज्यामध्ये देशामध्ये तुमची सत्ता होती, पण या जत तालुक्याला तहानलेल्या जत तालुक्याला पैसा हा कुणी दिला? नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जन्माला यावा लागला. अरे त्याने पैसे दिलं आणि तुम्ही डांबार खाईत बसला, मुरुम खाईत बसला. आता तुमचा आमदार गल्लोगल्ली पळत असेल, मी यावून केलं, मी त्याहून केलं. अरे गोपीचंद पडळकरला एकदा निवडून द्या, ते हात दाखवान गाडी थांबवा, ते गावागावात दिसल तुम्हाला, पारावर बसवा. कारण का तर तो शेतकऱ्याचा पोरगा आहे, तो गावगाड्यातला पोरगा आहे. आता काय मंडळी म्हणत आहे ते बाहेरनं आलं. कुठनं आलं? पाकिस्तानातनं आलं. जे बाहेरनं आलं म्हणत आहे त्यांना विचारा सोनिया गांधी कुठून आल्या? मी असं काय म्हणलं की 2 दिवस दंगा होतोया. परवा जतची सभा झाली. अरे आपल्याकडे म्हणत नाहीत का आबाळाकडे बघून काय हाणायला लागलायस? त्याला वेगळा शब्द आहे. आबाळाकडे बघून मामा काय म्हणते ती वेगळा शब्द आहे. आबाळाकडे बघून काय हाणायला लागलायस? आरशात जाऊन तोंड बघ म्हणतात का नाही? साला मी साधा शब्द वापरला हो. सगळ्यांच्या भावना दुखावल्या. अरे तुमच्या भावना दुखावल्या, मग इथला शेतकऱ्याची लेकरं बाळ पोटाची खळगी भरायला वर्षानुवर्ष मुंबईला जात आहेत, पुण्याला जात आहेत. इथल्या बाया बापड्या माय माऊली हातामध्ये कोयता घेऊन ऊस तोडायला जात आहे. त्यावेळी तुमच्या भावना कुठं गेलेल्या होत्या? जत तालुक्यामध्ये
सांगितलं जातं गोपीचंद पडळकर हा बाहेरचा आहे. मग जत तालुक्यातला साखर कारखाना कुणाला दिला? अरे कुणाला दिला कारखाना? अरे इथल्या शेतकऱ्यानं बायकोचं मणिमंगळ सूत्र मोडून त्या कारखान्याचा शेअर्स घेतलेला होता. तो कारखाना तुम्ही कुणाच्या घशात घातला? आणि ज्याच्या कारखाना घशात घातलाय त्याला माहित आहे गोपीचंद पडळकर जर आमदार झालं तर ह्यो कारखाना शेतकऱ्याच्याच मालकीचा राहिला पाहिजे म्हणून कामाला लागल. त्यामुळं यांच्या पोटात कळा सुटल्या. त्या मी तुम्हाला सांगतो गावातल्या पुढाऱ्याकडे लक्ष देऊ नका. गावातलं पुढारी कसं आहेत माहिती आहे का तुम्हाला? पूर्वीच्या काळामध्ये तितूर पक्षी पकडायला शेतामध्ये पारधी जायचं. ते काय करतं? तितूर पक्षी पकडताना शेतामध्ये असं फास लावून ठेवतं आणि एक पाळलेला तितूर पक्षी एका पिंजऱ्यामध्ये ठेवतं. मग पाळलेला तितूर पक्षी त्याला आपल्याकडे चितर म्हणतात. तितूर पक्षी पाळलेला चुक 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 करायला लागतो. रानातल्या तितरांना वाटतं भाऊ संकटात सापडला या. ते सगळे धावत येतात आणि लावलेल्या फासामध्ये अडकतात. मग ते पारधी काय करतं? नव्या तितरांना कापून खातं आणि ज्यानं बोलवायचं काम केलंय त्याला जरा गहू तांदूळ खायला घालतं. तसं गावातल्या तितरांना वरनं तांदूळ आलं की ती चुक 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 करायला जाते. मग आपण पळतच सुटतोया. हे गडी आपल्याला कापूनच खाते ते. आता तुमच्या लक्षात आलं असेल गावात मेन पुढारी आहेत त्यांना निवडणूक म्हणजे ह्यो माळाचा महिना असतो. माळाच्या महिन्यात नाही का नैवत घरावर ठेवत कावळा शिवायला येतो. तसा निवडणूक म्हणजे गावातल्या पुढाऱ्यांना म्हाळाचा महिना असतो. त्यांना आता निवद येणार. निवद आला की ती शिवायला जाणार. निवद शिवला की काव काव. मग गावात तुमच्यापाशी जो पुढारी 5 वर्ष बोलत नाही तो तुम्हाला म्हणतो मारुतराव काय चाललंय या कसं काय आहे तुमचं? तुमच्यासारखा राव माणूस नाही. मग 5 वर्ष काय मी जनावर होतो? या गड्यांच्यापासून सावध राहा. जत तालुक्याला जरा जास्त सवय दिसते. मी 2-4 दिवस झालं फिरतोया सगळ्याकडे. काय आहे का नाही? काय आहे का नाही? मी म्हणलो काय उपाशा पोटीच झोपताय का काय? कारण भावानो ही लढाई आपल्या लेकराबाळांची लढाई आहे. अरे गोपीचंद पडळकरला निवडून द्या. या तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये 50,000 तरुणाच्या हाताला मी काम देतो. 50,000 तरुणाच्या हाताला. फक्त 8-10 दिवस पायाला भिंगरी बांधून फिरा. तुम्ही काय चिंता करू नका. हे निवडून आलं की उद्योग उभा राहणार. हे निवडून आलं की गावोगावचा रस्ता होणार. शेताला जायचा रस्ता होणार. मी काही गावातनं तुमच्या फिरलो राव. काय सुंदर रस्ता आहेत. एवढे चांगले रस्ते तूप सांडावं दोन्ही हाताने भरून घ्यावं. बर तुमचं पुढारी बी हुशार आहेत. तिने एवढं खड्ड्या खुड्याचं रस्तं का ठेवलं? जर तालुका दुष्काळी तालुका आहे. लोकांच्याकडे पैसा नाही. जर माई माऊली डिलिव्हरी व्हायला लागली दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर पैसे कुठनं आणायचं? गाडीत बसवली निम्म्या वाटत बाळातीन होती. दवाखान्याचा खर्च वाचवला. आणि असे पुढारी तरी त्यांना वर्षानुवर्ष आपण निवडून देतोय. वर्षानुवर्ष. अरे रस्ता नाही. शेताला जायला रस्ता नाही. प्याला पाणी नाही. हाताला उद्योग नाही. शेतीला पाणी नाही. तरी सुद्धा मला तुमचं कौतुक करावं वाटतं. त्यांना हलगा लावून वाजवीत आणताय का नाही?
50 वर्ष तुम्हीच वाटोळं केलं